नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपण पुन्हा एक नाश्त्याची किंवा मुलांच्या डब्यासाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। तर ही ज्वारीच्या पिठापासून आपण बनवलेली आहे। तर मी इथे 1.5 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा कप रवा घेतलेला आहे आणि पाव कप इथे मी ही घेतलेला आहे, दही घेतलेलं आहे। तर सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला थोडं थोडं करून इथे पाणी घालायचं आहे। तर मी तुम्हाला पाणी किती लागलं तर ते सांगते। तर मला अगोदर 1 कप, आता हे दुसरा कप घेतलेला आहे। तर ह्याच्यातलं पण आपल्याला थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, पिठाच्या गुठळ्या वगैरे होऊ द्यायच्या नाहीत। तर छान असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर मी दुसरा कप सुद्धा पाण्याचा ओतून घेतला आणि आता ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आणि थोडंसं पाणी उरलं होतं का ते घालून घेतलेलं आहे। तर आतापर्यंत आपण 2 कप पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे। तर आता पुन्हा थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये मिक्सरचं भांडं जे आहे का त्याच्यात थोडंसं टाकून ते पाणी आपण याच्यामध्ये बॅटरमध्ये ओतून घेऊयात। तर बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी। तर आता आपण याला 10 मिनिटं झाकून ठेवूयात, कारण आपण याच्यामध्ये रवा घातलेला आहे आणि आपण याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे आपल्याला हे जास्त वेळ झाकून ठेवता येणार नाही। फक्त 10 मिनिटच आपल्याला हे बॅटर झाकून ठेवायचं आहे। तोवर आपण एक मस्त अशी चटपटीत चटणी करून घेऊया त्याच्यासोबत खाण्यासाठी। तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले आणि थोडंसं मी 2-3 चमचे दही घेतलेलं आहे। आता इथे 2 हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं, कोथिंबीर घालायची आणि याला एक बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याला एक तडका देऊन द्यायचा आहे। तर अशी छान अशी ही चटपटीत चटणी होते। तुम्हाला जर आंबट गोड आवडत असेल तर तुम्ही थोडंसं गूळ किंवा साखर घालून घेऊ शकता। आता कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। आता 1 मोठा चमचा मी तेल घातलेला आहे, त्याच्यामध्ये कांदा आणि 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत। थोडंसं छान हे जे आपण कांदा आणि मिरची घातलेली आहे का ती छान अशी परतवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये लगेच आपल्याला शिमला मिरची घेतलेली आहे मी इथे 1 मोठ्या आकाराची बारीक चिरून घेतलेली आहे, ती घालून घ्यायची आहे। आता इथे टोमॅटो घेतलेला आहे तो पण घालून घ्यायचा आहे। आपल्याला हे भाज्या ज्या आहेत का एकदम अशा शिजवून घ्यायच्या नाही, तर तेलात अशा हलक्याशा परतवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ते आपल्याला मस्त असं क्रंचीनेस त्याचा राहील। तर मी इथे लाल तिखट आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे, कारण आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे का त्याच्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, फक्त भाज्यापुरतंच इथे मी मीठ घातलेलं आहे। तर आता कोथिंबीर घालून घेऊयात, पुन्हा एकदा याला छान असं तेलामध्ये परतवून घेऊयात। अजिबात याला जास्त आपल्याला शिजवायचं वगैरे नाही। तर मी अशा छान तेलामध्ये परतवून घेतल्या। आता जे बॅटर आहे का त्याच्यामध्ये आपल्याला ह्या भाज्या पूर्ण ओतून घ्यायच्या आहेत। मस्त असा हे हेल्दी असा आपला हा नाश्ता तयार होतो। तुम्ही नक्की करून बघा, मुलांना आवडेल आणि तुम्हाला जर नाश्त्यासाठी बनवायचं असेल तर तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता मस्त एकदम, किंवा रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला हलकं फुलकं काही खायचं असेल तर तुम्ही हा जो डोसा आहे का आपण याचा डोसा बनवणार आहोत तर ज्वारीच्या पिठाचा, तर तुम्ही हा करून खाऊ शकता। तर आता मी इथे 3 कप पाण्याचा घेतलेला आहे, त्याच्यामधलं थोडंसं पाणी मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। तर तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता, एकदम असं पातळसर मी याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तर आता आपण लगेच हा डोसा पसरवून घेऊयात। तर मी इथे ताव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि इथे पीठ घेतलेलं आहे, आपण जे तयार करून घेतलेले आहे का ते व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने याचा छान असा डोसा पसरवून घ्यायचा आहे आणि एक बाजू छान अशी भाजून घ्यायची आहे आणि नंतर पलटवून घ्यायची आहे। तर तुम्ही डोशाचा रंग बघू शकता, एकसारखा असा हा डोशाला रंग आलेला आहे, मस्त कुरकुरीत आलेला आहे आणि आपण इथे इनो सोडा वगैरे काही घातलेला नाही, तरी पण एकदम जाळीदार असा हा डोसा तयार होतो। तेवढाच खायला पौष्टिक आणि पचायला एकदम हलका फुलका हा डोसा तयार होतो। तुम्ही नक्की करून बघा। तर दुसरा एक तुम्हाला डोसा मी दाखवते पसरवून, मस्त असा हा डोसा तयार होतो। तर आपला हा तावा मोठा आहे आणि आपण डोसा मोठा पसरवून घेतलेला आहे, त्यामुळे थोडासा तावा आपल्याला फिरवत फिरवत हा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे। मस्त कुरकुरीत हा डोसा तयार होतो, नक्की करून बघा। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा। व्हिडिओ
तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा. तर बघू शकता हा पण डोसा मस्तसा भाजलेला आहे आणि आता खालच्या बाजूने तुम्हाला एकदम कुरकुरीत हवा असेल तर दोन्ही बाजूनी हा डोसा तुम्ही भाजून घेऊ शकता किंवा एक बाजू भाजली आणि काढून घेतला तरी पण चालतं. मस्त असा कुरकुरीत डोसा तयार आहे आणि चटणी पण चटपटीत अशी तयार आहे. तर नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.